क्रॅब खूप आवडतं. अच्छा, एक नंबर खूप आवडतं. खूप छान बनवला क्रॅब. बरं. चिकन मटन एक नंबर. तो आगरी तडकामुळेच आम्हाला लय आवडतं. हे इथं ऍक्च्युली ना एवढं भारी जेवण भेटतं मालवणी आणि आगरी पद्धतीमध्ये. एवढं टेस्टी जेवण असतं. तर मंडळी, आज आपण ना अस्सल आगरी चवीचे ठिकाण घेऊन आलेलो आहेत. ते आहे आगरी कट्टा. ते लोकेटेड आहे कल्याणमध्ये. कल्याणचा हा पुरा तुम्हाला ॲड्रेस तर मी प्रॉपर देणारच आहे. त्याचबरोबर आगरी कट्टा असल्यामुळे आपल्याला इथं माशांची मित्रांनो माहिती आहे. आगरी कट्टा बोला तर मासे येणारे सर्व प्रकारचे आहेत. म्हणजे बोंबील, सुरमई, पॉपलेट, मांदेली म्हणजे सर्वच आहेत. म्हणजे एक आगरी आपण बोलल्यावर सर्व चव येणार आहे. त्याचबरोबर चिकनचे पण याचे इथे भरपूर व्हरायटीज आहेत. म्हणजे चिकन मध्ये आपल्याला माहिती आहे चिकन कोणत्या कोणत्या पद्धती आहेत. त्याच्यात मटन आहे, अजून मुंडी आहे, भरपूर असं काय कुपा आहे, कुपा रस्सा आहे. भरपूर अशा प्रकारचे इथे आपल्याला मेनू बनवून दिले जातात. ते पण आगरी पद्धतीने. इथं प्रॉपर म्हणजे एक चव घ्यायची ना आगरी, तर हा इथं बेस्ट आहे. काय काय ठिकाणी आहे ना मित्रांनो आगरी असले ना तरी म्हणजे कोकणी पण चव देतात आपल्याला किंवा मालवणी एक चव देतील. म्हणजे अलग अलग प्रकारचं आहे. पण इथं अस्सल आगरी इथं खायला मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला एक बोलू तर इथं चपाती वगैरे काय मिळत नाही. फक्त तांदळाची भाकरी म्हणजे आगरीमध्ये येते. तीच आपल्या इथं भाकरी मिळणार एकच. तर मंडळी तुम्हाला इथे यायचं झालं ना तर 7 ते 11 मध्ये आपल्या ताई अवेलेबल असतात. त्यांच्या तुम्हाला इथं गरम गरम जेवणाचा आस्वाद मिळेल. आणि बोललात तर ना सर्व दिवस चालू असतो. फक्त मंडेला येऊ नका. मंडे फक्त म्हणजे सोमवार आपला इथं बंद राहील. फक्त मंडळी बोलू ना तर लाईव्ह किचन आहे. इथे सर्व तुम्हाला बनवताना म्हणजे ते ताई बनवतील तेव्हा तुम्हाला दिसणारच आहे. सर्व फ्रेश आणि रिफाईंड तेलमध्ये बनलेला हा आपल्या इथे आस्वाद तुम्हाला घ्यायचा आहे मित्रांनो. आणि हे स्वतः आगरी असं म्हणजे फ्रेश मच्छी आपल्याला खायला मिळणार आहे. तर चला आपण बघूया काय काय इथे मिळतं आणि कसं काय आहे. प्राइस पासून सर्व तुम्ही जाणून घेणार आपल्या व्हिडिओ मध्ये. काय आहे आता? चिकन आहे हा. अच्छा, 160 रुपये प्लेट आहे. अच्छा. आणि चिकन सुक्का पण 160. चिकन सुक्का पण 160 रुपयाला जाईल का? हे मटन आहे. मटन आहे का? हे मटन आहे. अच्छा. 150 रुपये हाफ, 300 रुपये फुल आहे. 150 रुपयाला हाफ आहे का? 300 रुपये फुल आहे. 9 पीस येतात आपल्याकडे. म्हणजे चांगली गोष्ट आहे की लोकांना हाफ पण इथे मिळतो. काय काय हाफ पण मिळतं, हाफ ना आपल्याला मिळत. हाफ पण मिळतं, फुल पण मिळतं. ही कोलंबी आहे. कोलंबी आहे मित्रांनो बघू शकता. वा, कोलंबी ताई कशी असेल आपल्याकडे तरी? कोलंबी 170 रुपये. सगळ्यात मोठी साईज जे टायगर प्रॉन्स बोलतो. बरोबर, टायगर प्रॉन्स आहे. ही डाळ मुंडी आहे. ही डाळ मुंडी आहे का? वा. ही चना डाळ मुंडी आहे. जी आगरी लोकांची स्पेशालिटी आहे. आमच्या लग्नात आणि आम्ही घरी पण डाळ मुंडीच प्रेफर करतो जास्त. मला खायला क्रॅब खूप आवडलं. अच्छा, एक नंबर खूप आवडतं. खूप छान बनवला क्रॅब. बरोबर. असं की आणि घरच्या सारखं. हो हो. म्हणजे आपण बोललो ना की हॉटेलचं कसं त्याला हे पण त्यांच्या मसाल्यामध्ये जी चव येते बघितल्यानंतर एकदम खूप छान वाटतं. शक्यतो वजडी जास्त ठिकाणी मिळत नाही. हो हो, ते तर आहे. तुम्हाला आगरी पद्धतीने डाळ वजडी मिळेल. आपल्याकडं खूप संपते वजडी, मटण आणि मुंडी, कोलंबी. आणि ताई आपल्याकडे यूज होणारा एक मसाला आहे तो म्हणजे आगरी मसाला. आगरी मसाला सर्व. काहीच सॉसेस नाही. बरोबर. परत लसूण पेस्ट नाही, अद्रक पेस्ट नाही. भाऊनी बघितलंच असेल आता. ही बकऱ्याची कलेजी आहे. वा वा, ही बकऱ्याची कलेजी आहे. हा. वा, ही कशी असेल ताई आपल्याकडे? ही 150 रुपये. 150 रुपये. वा, एकदम रिझनेबल. आमच्या 80 रुपयापासून प्लेट चालू होतात. तर 200 रुपयाला समाप्त. सगळं तुम्हाला फ्राय असो, ग्रेव्ही असो. आणि ग्रेव्हीचे आयटम सगळे 170 पर्यंत आहेत. 80 रुपयापासून तर 170 रुपये लास्ट. आम्ही मागच्या 1 वर्षापासून इथे येतो. अच्छा, बरोबर. चिकन मटन एक नंबर. आणि तुम्हाला जर आवडतंय मच्छी तर एक नंबर आहे. प्रॉन्स फ्राय आहे. तुम्ही खाऊन तुम्हाला लय भारी वाटेल. कधी या, खूप मजा येईल. तो आगरी तडकामुळेच आम्हाला लय आवडतं. आणि तो आगरी तडका खूप भारी आहे. म्हणून आम्ही ते तडकासाठीच आम्ही इथे येतो खायला. नेमकं कुठेच भेटत नाही अशी चव. हो, बरोबर. ताईकडे भेटते. आणि कल्याण मध्ये बोललं तर आता स्टॉल आहेच नाही कुठे. तुम्हाला यायचं असं चिकन खायचं एकदम, ते पण आगरी, ताईकडेच यायला लागेल. म्हणजे बेस्ट प्राइस दिली आहे. बरोबर. जास्त पण नाहीये, कमी पण नाहीये.
बरोबर आहे, चवी हिशोबाने. तर चला मंडळी, आगरी गट्ट्याला भेट दिली मित्रांनो. आणि आगरी गट्ट्यानं आपण म्हणजे एक झणझणीत असा बोलू शकतो. आणि आता स्मेल येते बघा, इथे तुम्हाला काय काय दिसतंय. हे आहे कोलंबी मसाला आणि हे आहे मटण मागितलेलं आहे, विथ भाकरी आपण खाणार आहोत. तर मंडळी, आगरी चव ना घ्यायची एक मजा वेगळी असते. आणि हा पुराणा ढाब्यासारखा वाटतोय मला, आणि ढाब्याची एक चव येणार असं वाटतोय. ऍक्च्युली हा स्टॉल आहे, कारण की यांची बसायला जागा आहे ना ती खूप मोठी आहे. कारण की फॅमिली वगैरे आली तुमच्या आरामात इथे टेबल लागले, त्यावर बसून जेवू शकता. अशी एक मजा घ्यायची पण अलगच म्हणजे हे असते, फील असते, ती आता आपण घेणार आहोत. आपल्याला ना मित्रांनो तुम्हाला दाखवतो, यांची भाकरी आहे मित्रांनो. भाकरी खरंच तुम्हाला ह्याच्या आधी पण बोललोय मी, आगरी लोकांची भाकरी आहे ना खूप मोठी असते आणि सळसळीत पातळ असते मित्रांनो. भाकरीची क्वालिटी खूप छान आहे. त्याचबरोबर ना आपल्याला मटण दिलेलं आहे मित्रांनो. हा मटण आहे, वाव. आणि ती तर्री आहे ना वरती, असा बोलतो आपण, जी ग्रेव्ही आहे ती एकदम मस्त आणि वास काय झणझणीत होतोय. त्याचबरोबर ना मित्रांनो मला हे बेस्ट वाटले, कारण की हे आहे कोलंबी आपला मसाला, आणि त्याच्यासोबत काय दिलेलं तुम्हाला दाखवतो. त्यासोबत आहे ना ते कसं माहिती आहे, हे सोललेले नाहीत मित्रांनो, हे डायरेक्ट आहेत बघा. वाव मित्रांनो, हे आहेत ना सोललेले नाहीत. कसं माहिती आपल्याला सोलून खायचे आहेत आणि ती मजा आपल्याला घ्यायची आहे बघा. हे आहेत ना, ह्याचे कवच वगैरे काढून असं सोलून आपल्याला खायचे आहे, त्याची एक मजा वेगळी येणार आहे. त्याला तो दाखवतो. स्टार्टिंग आपण मटन पासून करूया. की हाय मटन, वाव. मटन काय एकदम बेस्ट वाटतंय मला, आणि अगदी फ्रेश आहे, बघू शकता. चला वा, आगरी लोकांच्या हातात जेवण खायची मजा नाही मित्रांनो, तर खूप छान आहे. मला आपण भरपूर म्हणजे आगरी स्टॉल किंवा हॉटेल असतील ना कव्हर केले, हा चांगला आहे. पण मित्रांनो हे खायची जो मजा आहे ना खरंच खूप अलग आहे, खूप छान आहे. आणि मटन आहे ना अगदी फ्रेश आहे, बघू शकता. हे बघा, हे मटन आहे, अगदी फ्रेश मटन आपल्याला खायला मिळणार आहे. आणि जी तर्रीचा जो मसाल्याचा फ्लेवर आला ना मित्रांनो खूप छान आहे. एक प्लस पॉईंट आहे की तिखट नाही आहे, पण तो मसाल्याचा जो मेन पॉईंट आहे ना मित्रांनो, जो फील आहे ना, जो घ्यायचा जेव्हा तोंडात टाकतो तो बाप आहे मित्रांनो. तर अलग अलग आपल्याला चव मिळणार आहे. भरपूर आपण स्टॉल ठेवलो मित्रांनो, प्रत्येक स्टॉलवरती अलग अलग चव आपण घेत गेलो. ही पण स्टॉलची चव आहे ना म्हणजे ह्यांच्या पद्धतीने जे बनवतात जेवण, पण खूप छान जेवण आहे हा. आणि त्याचबरोबर आपल्याला मित्रांनो हे बघा, हे मागाशी बोललो होतो, हे सोलून खायचे. तर चला मंडळी बघतात, मच्छी मी आता सोडली पुरी. म्हणजे कोलंबी आहे ना ती आपल्याला सोलायला लागते. बघा मी किती सोडून बाजूला ठेवले. आणि पहिले मी इथे अशीच चव बघतो की काय चव आहे ती. बेस्ट चव भेटली मला, कारण की रेग्युलर म्हणजे जे आपण रोज रेग्युलर खातो ना मित्रांनो, त्यामध्ये आपण पहिले हे साल ना वरचे काढतो, त्यानंतर आपण ते बनवतो. पण ह्याचं असं नाही, ह्याने डायरेक्ट आहे ना कोलंबी धुवून वगैरे एकदम फ्रेश मसाल्यामध्ये टाकलेला आहे. मसाला जेव्हा बॉईल झाला, हे बॉईल आपल्याला खायला भेटते. पहिली गोष्ट चव कशी मित्रांनो लागते माहिती आहे, बॉईल केलेत म्हणून रोस्टेड असते, रोस्ट चव लागते यांची जरा थोडी, पण मस्त मजा आली खायला. काहीतरी युनिक आपल्याला त्या स्टॉलवरती खायला भेटला. तुम्हाला मग असं जर सोलून वगैरे काय खायचं आहे तर तुम्ही नक्की या स्टॉलला भेट द्या मित्रांनो. ॲड्रेस कॅप्शनमध्ये आहे, तुम्ही चेक करू शकता. तर चला मित्रांनो, आता आहे ना मी हे भाकरीसोबत ट्राय करणार आहे की भाकरीसोबत हे चव काय लागते. छान मला वाटले मित्रांनो. हे बघा असे काढून खायला जर तुम्हाला आवडत असेल ना तर नक्की मित्रांनो विजिट करा. आणि कसं माहिती आहे, जेव्हा वरती सालं असते ना मित्रांनो, ह्याची चव अलग झाली आहे. मी हे पण तुम्हाला सांगतो. चला आता भाकरीचा तुकडा घेतो मी. त्या भाकरीच्या तुकड्यासोबत आहे ना ही मी प्रॉन्स घेतो. हे बघा, हे प्रॉन्स आतमध्ये आहे, भाकरी तुकडा आहे, रस्सा जोडला होतो. खूप छान चव मिळाली आज मला. हे इथं ऍक्च्युली ना एवढं भारी जेवण भेटतं मालवणी आणि आगरी पद्धतीमध्ये. एवढं टेस्टी जेवण असतं. त्याप्रमाणे बोंबील फ्राय, मांदेली फ्राय किंवा पापलेट असो किंवा लपेटा असो, कोणत्याही प्रकारचं जेवण असो, नॉनव्हेज व्हेज, उत्तम रित्या एकदम मस्त जेवण भेटतं इथे. कधीतरी तुम्ही नक्की भेट द्या या ठिकाणी. नांदिवलीमध्ये हे स्थळ आहे आणि रस्त्याच्या बाजूलाच आहे, त्यामुळे एकदम उत्कृष्ट असं भेटतं. आणि त्यामुळे आम्ही फॅमिली म्हणून सगळं इथं जेवण येतो. हॉटेलपेक्षा एकदम बेस्ट छोटासा ढाबा आहे, पण एवढं उत्तम प्रकारे इथं सगळं जेवण भेटतं. एकदम उत्तम, म्हणजे खूप छान भेटतं. पोट भरून आम्ही जेवतो पण, आणि एकदम म्हणजे
खूप आपल्या घरगुती सारखं जेवण भेटतं इथे. बरोबर. त्याप्रमाणे हॉटेलमध्ये कसं असतं त्याच्याप्रमाणे त्याच्यापेक्षा भरपूर कितीतरी पटीने ना बरोबर. जेवण इथं एकदम टेस्टी असतं. तर मंडळी खूप म्हणजे कमी रेट्स मध्ये ना आपल्याला आगरी पद्धतीचे जेवण खायला मिळणार आहे. जर तुम्ही आगरी कट्ट्याला भेट दिलात तर खूप चांगल्या प्रकारे ते जेवण आपल्याला सर्व केला जातो, बनवला पण इथं चांगल्या प्रकारे जातो. कारण की लाईव्ह पिक्चर नाही मित्रांनो, जो जेवण बनवतो त्या वास घमघमाट येतो ना, खरंच खूप छान येतो. आणि प्लस हा रस्सा आहे ना मित्रांनो, ह्या रस्स्यासोबत मी भाकरी अशीच खाऊ शकतो, तुम्हाला हे बोलतोय. कारण की ह्याच्यामध्ये आगरी मसाले जे त्यांनी यूज झालेले आहेत ना, आणि अगदी घरगुती चव आणि घरगुती मसाल्यांचा स्वाद खायचा आहे तर नक्की इथं घ्यायला या तुम्ही. खूप छान आहे मंडळी. आपण जिथं पण जातो ना म्हणजे वेगवेगळे हॉटेल एक्सप्लोर केलं आपण, अजून स्टॉल आपण सर्व एक्सप्लोर केला. ते जाऊन आपण त्यांचे चिकन नाही खाल्लं असं होणारच नाही, कारण की दर टायमाला चिकन घेतो. तसं आज आपण इथं पण चिकन घेतलेलं आहे. आणि ते चिकन वगैरे बनवण्याची पद्धत आहे मित्रांनो, खरंच एक चुलीवर स्वाद तुम्हाला वाटेल असं तुम्ही खाताय. आणि चव पण तशीच आहे. तर्री बघा पहिली गोष्ट, वाव. आणि चिकन बघू शकता एकदम म्हणजे पुरा फ्रेश आहे पुरा. हे बघा चिकन, आणि गरम गरम जी खायची मजा असते ना मित्रांनो, खरंच ती खूप अलग असते. तर हे आहे चिकन, आता चिकन आणि विथ त्याचा तो रस्सा आणि भाकरी. तुम्हाला मग नक्की मित्रांनो खायला असं आवडतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच खाण्यासाठी तुम्ही किती लांब गेलात ते पण मला कमेंट करून सांगा, कारण की मी मुंबईवरनं कल्याणला खायसाठी खात आलेलं आहे. टेस्ट बघूया. खूप छान चिकन आहे मित्रांनो, अगदी घरगुती जसं आपल्या घरी बनवतात ना तसंच आहे, फक्त यांचे मसाले यांचे आगरी आहेत एवढाच फरक आहे. पण एक टेस्ट एक खूप छान आहे. आणि एक बोलू शकतो मित्रांनो, एवढं आम्ही अजूनपर्यंत चव घेतली, 3 डिशची चव घेतली, अजिबात तिखट यांनी बनवलेलं नाही. पण कलर तुम्हाला असं वाटेल ना किती तिखट असेल, पण मित्रांनो अजिबात तिखट नाही आहे. खूप छान अशी चव आपल्याला या स्टॉलला मिळून जाईल. तर मंडळी आता आपण काय काय खायला बघितलं असाल तर मंडळी आपण आहे ना चिकन घेतला होता, मटन पण घेतला होता, त्यावर प्रॉन्स ग्रेव्ही आपण घेतली होती. सर्व टेस्ट एकदम म्हणजे बेस्ट होती एकदम बोलायला गेलात तर. कारण की आगरी कट्टा नावाप्रमाणेच आहे मित्रांनो, जशी इथं नाव आहे ना तसं इथे चव पण आहे. खूप चांगला आहे आणि रिजनेबल प्राइस आहे वरतून. आणि हे लोकेटेड कल्याणला तुम्ही या, तुम्हाला प्रॉपर ऍड्रेस आहे ते तुम्ही चेक करा. एक मित्रांनो चव भेटली ना मला, खरंच आजची चव खूप छान होती. म्हणजे आम्ही डिफरंट असे म्हणजे फूड घेतला होता मित्रांनो, त्याची पण चव ना अलगच आम्हाला भेटली. आणि असा मसाला वाटले नाही की सर्वात एकच टाकलेला आहे. मच्छी घेतली, मच्छीमध्ये अलग मसाला आहे, मटणाची चव अलग होती, आणि चिकन घेतलं त्याची चव तर अलगच होती मित्रांनो. आम्ही दर स्टॉलवर जातो, हॉटेलमध्ये जातो, पण चिकन घेतो, पण इथली चिकनची चव होती ना अलग होती. त्याच्यामध्ये ना मित्रांनो मला अशा बारीक आहेत ना अख्ख्या टाकलेल्या, म्हणजे असं लसणीची जरा ही भेट होती पाकळ्या, खरंच खूप छान लागल्या त्या पण. आणि चांगली चव आहे, तुम्ही पण या. आणि इथं बहुतेक आहे ना रस्स्यावाला मित्रांनो, म्हणजे रस्सा असतो त्यामुळे ते भेटतो. खायचे मग आयटम आहेत, पण रस्स्यामध्ये आहे ना मित्रांनो खरंच खूप छान होती चव आपल्याला या स्टॉलला भेटली आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आफ्टर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल ना तर सबस्क्राईब माझं करा विसरू नका. भेटूया असं की नवीन व्हिडिओ सोबत जय जय महाराष्ट्र.